नमस्कार. तेजांकुश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिर याविषयी. या मंदिराचा इतिहास आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक महागणपती मंदिर हे मुंबई, महाराष्ट्र, भारत जवळ ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा या छोट्याशा गावात स्थित एक हिंदू मंदिर आहे. हत्तीच्या डोक्याच्या बुद्धीच्या देवता गणेशाला समर्पित आहे. टिटवाळा येथे जन्मलेल्या शकुंतलाचे पालक ऋषी कण्व यांच्या आश्रमाचे स्थान मानले जाते. हे ठिकाण प्राचीन दंतकथेने नटलेले आहे आणि मंदिरात स्थापित गणेश मूर्तीची पूजा केल्यास विभक्त विवाहित जोडप्यांना एकत्र केले जाऊ शकते आणि इच्छित लोकांचे विवाह सहजपणे निश्चित केले जाऊ शकतात. या विश्वासामुळे मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भक्तिभावाने या मंदिरात बहुतेक लोक मंगळवारी येतात. कथित पौराणिक पार्श्वभूमी असलेले शकुंतलाने बांधलेले सिद्धिविनायक महागणपती मंदिर एका टाकीखाली बुडाले होते. पेशवे माधवराव प्रथमच्या राजवटीत शहरातील दुष्काळ परिस्थिती दूर करण्यासाठी शहराला पिण्याचे पाणी देण्यासाठी टाकी गाळमुक्त करण्यात आली. गाळ काढण्याच्या कारवाई दरम्यानच मंदिर गाडलेले आढळले. पेशवे सरदार रामचंद्र मेहेंदळे यांना गाळात पुरलेल्या गणेशाची प्रतिमा सापडली. त्यानंतर लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आणि दगडी मंदिर बांधण्यात आले. पेशवा माधवराव प्रथम यांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर या नवीन मंदिरात प्राचीन गणेश मूर्तीचा अभिषेक केला. सुरुवातीला मंदिर एक लाकडी सभामंडप प्रेक्षक हॉल असलेले खूपच लहान होते, जे खाली पडलेल्या अवस्थेत होते. पेशवे मंदिर देखील कालांतराने क्षीण होत असल्याने 1965-66 मध्ये नूतनीकरणाचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आणि त्याच ठिकाणी ₹2,000 $2,500 खर्चून नवीन मंदिर बांधण्यात आले. सध्याचे मंदिर पेशव्यांनी दोन केलेल्या 3-5 एकर जमिनीवर बांधले आहे, ज्याला मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी जोशींनी दान केलेल्या अतिरिक्त जमिनीच्या 12 एकर द्वारे पूरक आहे. विद्यमान प्रेक्षक हॉल नूतनीकरणानंतर 19 फूट 14 मीटर मोजतो आणि मुख्य हॉलकडे दुर्लक्ष करणाऱ्या गॅलरी प्रदान केल्या आहेत. मंदिरच्या उंच चबुतऱ्यावर दगडाने बांधले आहे. त्याची उंची 3.5 फूट अशी आहे. मंदिराच्या सभामंडपात संगमरवरी फरशी आहे. अलीकडे प्रतिमेचे डोळे आणि नाभी माणिक दगडाने सजवली गेली आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे शिवलिंग असलेले मंदिर आहे. मंदिरासमोर एक आकर्षक दीपमाळ देखील आहे. शिखरा हे मंदिर अष्टविनायकाच्या शिल्पांनी सजवलेले आहे. पुण्याजवळील 8 पूज्य गणेश मंदिरामधील मध्यवर्ती प्रतिमा मुख्य गाभाऱ्यात श्री वेणगावकर जोशी यांच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या पादुका पायांच्या पोशाखात एक गणेश भक्तही दिसतो. मे 2009 मध्ये मंदिर ट्रस्ट आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केले. 5 वर्षांपूर्वी सुरू केलेले ₹15 दशलक्ष $1,90,000 च्या खर्चातून नूतनीकरणाचे काम मंदिराला भेट देणाऱ्या मोठ्या संख्येने भाविकांनी पूर्ण करण्यासाठी नियमन केलेल्या प्रवेश व्यवस्था आणि मूलभूत सुविधा प्रदान करते. मंदिराशेजारी टिटवाळा तलाव व तलावही नुकताच गाळमुक्त करण्यात आला असून बोटिंगसाठी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे टिटवाळा सिद्धिविनायक महागणपती मंदिराचा इतिहास. तर अशा वेगवेगळ्या मंदिरांचा इतिहास पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.